नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विषय सोबत घेऊन चालायचा आता तुम्हाला फरक सांगतोय. आपल्याला दोन पर्याय करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. ती किचकट प्रक्रिया आहे. कोणाचे फॉर्म उडतील, कोणाचे राहतील, जाणून बुजून सरकार उडवल, पुन्हा समाज अडचणीत येईल. आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जातील आणि ज्याचं नाही साधायचं पुन्हा त्याच साधन. एक पर्याय करा, कारण आपलं लोकसभेत काही नाहीये. एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका. तो निर्णय तुम्ही घ्यायचा, मी घेणार नाही. कोण द्यायचा आहे, काय करायचं आहे, किंवा याला दुसरा पर्याय आणखी एक. ही झाला एक पर्याय. याला आणखी एक पर्याय. आपलं लोकसभे वाचून काय गुतलं नाही, तिथे कोणी ऐकून घेत नाही. दुसरा पर्याय सांगतो, तिथे कोणी गेलीच नाही. खूप खासदार गेले आपले तिथं बोलून सुद्धा देत नाही. एक खासदार तर असा आहे, ते 2 वर्ष झटला पण मोदी साहेबांची त्याची भेटच नाही झाली. अर्ज देव बेजार होता देव, माझे एक भेट घडून द्या म्हणून. सत्य सांगतोय, आपलं आरक्षण तिथं नाही, लोकांचं म्हणणं आहे. लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. आपल्या तिथं आवाज जाऊन माझं मत आहे. तुम्हाला एक पर्याय सांगितला, आता दुसरा सांगतोय. तिथं आवाज जाऊन काही उपयोग नाही. घेण्या देण्याची आपली शक्ती वायाला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल असं नको. मग याला एक दुसरा पर्याय आहे. तुम्हाला दोन्हीपैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा. आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं, सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तू आवाज उठवणार का, त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा. मग पक्ष कोणताही असो, आपल्याला पक्षाचा भेद नको, कारण आपल्याला डाग लागायचं काम नको. हे नकोच का? जाऊन द्या, काय टाका काढू, मग काढून टाका. आताच जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका, आता शांत बस, ऐकलं, काढून टाकलं मी ते, पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का? कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण. आजचा निर्णय आपला कोणता आहे माहितीये का? कोणाच्याही सभेला जायचं नाही. आपलं घर आपण सोडायचं नाही. 2. तिसरा मुद्दा, मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं. माणसानं मतदान करायचं 100%. कोणत्याच पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही. सभेला सुद्धा नाही. तू तुपलं झेंड म्हणत तिकडं. आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली, तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा, आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची, तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे. निर्णय नीट ऐका काय सांगतोय. ताबडतोब शांत होत जा. जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही, पुन्हा सांगतो. कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे, शेतकरी मराठ्यांची गरज आहे, नोकरदार मराठ्यांची गरज आहे, व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे. कारण सगळ्यांचे लेकरं मोठे करायचे.
माझ्या विडा मी उचललेला, मी त्याच्यावर ठाम राहणार आहे. मला राजकारणात फक्त ओढू नका. आता पर्याय आहे का? लवकर आहे का? उरले लागते. पर्याय असा आहे, तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही. नीट आहे का? ते कॅमेऱ्याकडे नका बघू. वर इकडचा घोळ होईल. काय ऐकायला मिळालं? वर काय हात करता? इकडे काय चाललं काय कळणार आहे? आज मग निर्णय घेता येणार नाही. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. मी काय सांगतो नीट ऐका. गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार. नीट ऐका काय सांगतोय. पुन्हा गफलत नको. कारण थांबा रे, लढायचं तर पुऱ्या शक्तीनंच, मग अर्धवट नको. समाज हारता कामा नये. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. सगळ्या मराठ्यांची बैठक घेणं, त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा आहे. हे गावाला मान्य आहे का? नीट आहे का? नाही होत तर काही करू चालणार नाही. मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत. मराठ्यांचा हार करायचा, काही उठायचं, भावने मुद्दे निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा. ह्या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही. याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही.